आज आपण बघणार आहोत गावरान पद्धतीचं सुकं चिकन आणि रस्सा। त्यासाठी आपण एका कुकरमध्ये तेल घालून त्यात एक बारीक चिरलेला कांदा छान परतवून घेऊया। दुसऱ्या गॅसवर आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत। कांद्याला छान सोनेरी रंग आल्यानंतर त्यात 1 चमचा हळद आणि 1 चमचा धने पावडर घालून घेऊया। चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। ते चिकन आपण यात टाकून छान परतवून घेऊ। चिकन मसाल्यामध्ये छान परतवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊ। एक 5 मिनिटांसाठी आपण कमी गॅस करून यावर झाकण ठेवूया। त्यामुळे चिकनला छान चव येते। गरम केलेलं पाणी आपण त्यात घालून घेतलेलं आहे। चिकनला छान उकळी येऊन द्यायची आहे। उकळी आल्यानंतर आपण कुकरचं झाकण बंद करून 4 शिट्ट्या होईपर्यंत चिकन शिजवून देऊ। वाटण करण्यासाठी आपण गॅसवर 2 कांदे आणि 1 खोबऱ्याची वाटी भाजून घेतलेली आहे। त्यात अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये हे बारीक करून घेऊया। एका कढईमध्ये तेल घालून आपण तयार केलेलं वाटण यामध्ये छान परतवून घेऊया। मोठ्या गॅसवर हलवत छान परतवून घ्यायचे मसाल्याला। हे वाटण तुम्ही कुठल्याही रसाभाजीसाठी वापरू शकता। हे वाटण तयार करून आपण फ्रीजमध्ये हे 8 ते 10 दिवसांसाठी स्टोअर करून ठेवू शकतो आणि गरजेप्रमाणे ज्यावेळेस आपल्याला रसाभाजी करायची आहे त्यावेळेस हे वाटण वापरू शकतो। आपलं वाटण परतवून तयार आहे। कुकरही थंड झालेला आहे। कुकर खोलून आपण चिकन आणि रस्सा हे वेगळं करून घेणार आहोत। आपल्या आवडीप्रमाणे आपण हे चिकन आणि हा पिवळा रस्सा खाण्यासाठी वेगळा काढून ठेवू शकतो। हा पिवळा रस्सा पांढऱ्या भाताबरोबर उत्तम लागतो। सुक्कं चिकन बनवण्यासाठी आपण मसाला परतलेल्या कढईतच तेल घालून त्यामध्ये 3 मोठे चमचे कांदा लसूण मसाला घालून घेऊया। गॅस कमी ठेवायचा आहे म्हणजे मसाला करपणार नाही। मसाला छान हलवून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालून घेऊया। हे सर्व छान मिक्स करून घेऊया। छान तेल सुटेपर्यंत आपण हे हलवत राहायचे। त्यामध्ये बाजूला काढून ठेवलेलं चिकन आपण घालूया।
चिकन आपण मिठातच शिजवलेलं आहे, त्यामुळे या मसाल्यामध्ये मीठ घालताना त्या अंदाजाने मीठ घालायचे. यात आपण थोडा पिवळा रस्सा घालून घेऊ. मीठ घालून घेऊया आपण. छान तेल सुटलेलं आहे. कमी गॅसवर एक झाकण ठेवून 5 मिनिटं आपण ठेवूया. तुम्ही बघू शकता मस्त चमचमीत असं चिकन सुक्कं तयार आहे. वरून कोथिंबीर घालून छान मिक्स करून घेऊ. रस्सा बनवण्यासाठी पातेल्यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे. त्यातच मोठे 5 चमचे आपण कांदा लसूण मसाला घालून घेऊया. कमी गॅसवर हाही मसाला परतून दिला आहे. मसाला छान हलवत राहायचं. त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालून घेणार आहोत. मसाला छान परतून झालाय. मसाल्याला छान तेलही सुटलेलं आहे. यामध्ये आता आपण चिकन शिजवलेला रस्सा घालून घेऊया. हे छान मिक्स करून घेऊया. आपल्या गरजेनुसार आपण त्यात गरम पाणी घालून रस्सा वाढवू शकतो, पण गरम पाणीच घ्यायचं आहे म्हणजे भाजीला छान कट येतो. त्यात चवीपुरतं मीठ घालून घेऊ. वरून कोथिंबीरही घालूया. उकळी आल्यानंतर गॅस कमी करून घ्यायचा आहे. रश्श्याला छान कट यायला लागलाय. अगदी सोप्या पद्धतीने एकाच वाटणामध्ये आपला चिकनचा रस्सा आणि सुक्कं तयार आहे. बाजरीची भाकरी आणि भातासोबत खाण्यासाठी तयार आहे गावरान सुक्कं चिकन आणि रस्सा.